पाहिजे ना. बायकोने स्पष्ट नवऱ्याला सांगायचं की असं-असं आहे. नवऱ्याने स्पष्ट सांगायचं, "बाबा मला असा प्रॉब्लेम होतो." आता या प्रॉब्लेमवरती दवा आहे, असं नाही आहे. मी बोललो स्त्रियांना औषध वगैरे काढायला पाहिजेत म्हणून. पण एक वय झाल्यानंतर निसर्गाची देण असेल वाटते. स्त्रियांचा सेक्स वाढतो आणि पुरुषाचा कमी होत जातो. असं आहे पुस्तकांमध्ये वाचलंय, बऱ्याच पुस्तकांमध्ये आहे तसं. तर खरं आहे खोटं आहे ते या दुनियामध्ये पाहिल्यावर तर समजतंच. तर जर पुरुषांचा तसा प्रॉब्लेमच असेल ना खरोखर, तर त्यांनी अल्कलाईन पाणी चालू करायला पाहिजे. अल्कलाईन पाणी. अल्कलाईन पाणी नसा-नसामध्ये जाते, नसा-नसामध्ये जाते. म्हणजे तुमच्या बारीकातनं बारीक नसा आहेत ना, जे डॅमेज होत जातात हळू-हळू. आपलं पाणी न आपलं घरचं साधं पाणी पुरत नाही, तिथपर्यंत जात नाही, पूरक होत नाही. त्या नसा डॅमेज होत जातात. तर त्या डॅमेज झालेल्या नसांना पुन्हा जर तरतरी आणि हे आणायची असेल, जोश आणायचा असेल ना, तर अल्कलाईन पाणी पिणे लय गरजेचं आहे. अल्कलाईन पाण्याबद्दल थोडीशी माहिती असेल तर, नसेल माहिती तर Googleला सर्च करा. Googleवरती तुम्हाला बरीच माहिती मिळेल. कारण त्यात मायक्रो क्रिस्टल असं एक प्रकार आहे, जो आपल्या बारीकात बारीक ज्या नसा आहेत ना, तिथपर्यंत पाणी पोहोचवतोय. तर तसं झालं तर मला वाटतं पुरुषांना सेक्समध्ये प्रॉब्लेम होण्याची काळजी कमीच होईल. पण असं डॉक्टर कोण सांगत नाही, पण सांगायला पाहिजे. माझ्या मते असं तरी डॉक्टरांनी सांगायला पाहिजे, की असा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही गोळ्या न खाता हे अल्कलाईन पाण्याचा काय बंदोबस्त करता येईल ते करा. फक्त एक करा, ओरिजिनल अल्कलाईन पाणी घ्या. आता डुप्लिकेट बाजारात भरपूर आलेले आहेत. म्हणजे